एका विशेष व्हिडिओमध्ये आणि आजचा व्लॉग आपला आंबा लावण्याचा म्हणजे आंब्याची झाडं लावण्यावरती. ह्या आंब्यांची रोपं तुम्ही बघितली असतील मागच्या काही 15-20 ब्लॉग पाठीमागं ही मी म्हणजे घरी बनवलेली झाडं. तर आज मी ती घेऊन आलो रानात लावण्यासाठी ना. आपल्यासोबत संकेत पण आहे त्या साईडला. तर आता आपण ही लावूया म्हणजे बघूया नशीब असेल तर याच्याला पहिल्या हस्ते हे आंब्याचं झाड चिनूच्या हस्ते लावलेले आपण. आणि आता आपण ह्याला पाणी घालू तोपर्यंत चिनू दुसऱ्या ह्याचा खड्डा रेडी करतोय. मग लगेच दुसरं पण लावून टाकू. ऊसाला पाणी पाजायचं चाललंय त्यामुळं मोटर पण चालू आहे. चेंबराला पाणी आता आपण ह्याचंच पाणी घालू. आता पावसामुळं लय दिवस बऱ्यापैकी आपण पाणी घातलं नव्हतं ऊसाला, त्यामुळं आता ऊसाला पाणी पण पाजायला लागते. आणि आंब्याच्या झाडाला पण आपलं पाणी भेटतंय. नशीब इथं एक झाड होतं बेलाचं, ती पण झाड निघून गेलं. म्हणजे पप्पांनी औषध मारलं आणि ती झाड जळून गेलं. आता भरतंय का नाही भरतंय अरे डोबळा आहे का काय? नाही तर किती घालायला पाणी घातलं बऱ्यापैकी. अजून 3-6 झाडं बाकी आहेत. झाला का खड्डा रेडी? आला का चिने? असा चिने खड्डा खांतोय मस्त मध्ये एकदम असा क्युरिकू खड्डा खांदायचा चाललाय. चल मी खांदू का? कटाळा का? बोल की मग तू पण पब्लिकमध्ये तुला व्हायरल करतो. अर्धाच ऊस दाबलाय इथपर्यंत आणि तिथनं पुढे ऊस दाबला नाही. लवकरात लवकर आपल्याला आलं पाहिजे. जरा याला पाणी पाजायचं चाललंय त्यामुळे दाबू शकत नाही. काय अरे भांग पाडला म्हणजे हे होतं ना, वार निघून जाते. दे खांदू का मी? जर तू ब्लॉग चालू कर. सुप्रभात मंडळी. आता दुसरा खड्डा युवराज बाबर खांदत आहेत. हे पहा कसा त्यांनी आखू रेखीव खांदलाय. काहीचला दाखव, सगळ्या पब्लिकला दाखव आपला खड्डा कसा झालाय. चली झाड लाव, तू जास्त लाव. ते युवराज बाबर रोप लावत आहेत. वृक्षारोपण चाललंय आमचं. तुझ्या हस्ते लाव. नको दुसऱ्या हस्ते तुमचं हो. बरं चालते लावतो आम्ही. शाप बीप टाकायचा का काय झाडावर? नको काय नको, दुसरं टाकू. चांगलं यावं म्हणून का? त्याला बघा इथं, त्याला दाखव गाईज पब्लिक. इथे तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा मी म्हणजे थरानुसार खत लावलेलं. ते आता खत दिसतंय म्हणजे राख असेल काय अजून काय होतं लावलेलं मी. त्यामुळे आता व्यवस्थित झाड आपले येणार आहे. मग काय रिस्क घ्यायची नाही. लागलं का बरोबर? लागले तर ते झाड वाज खतरनाक येणार असं वाटतंय मला. वाटतं नाही यायलाच पाहिजे. आंबं घ्यायला या तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे सांगतो मी तुम्हाला 200 रुपये डझन बघा. नाही फुकाट पब्लिक नाही. 200 रुपये डझन का? 200 रुपये पब्लिक आता म्हणजे आता युवराज बाबर पाणी टाकायला गेलेत दुसऱ्या झाडाला. आता मी तिसरा खड्डा रेडी करतो. युवराज बाबरची लय खूप धावपळ चालली आहे. झाडे जगवा झाडे लावा. नाही ती झाडे लावा झाडे जगवा असंही नाही का? झाडे जगवा झाडे लावा. तू म्हणलास तिसरा खड्डा रेडी करतो आणि अजून इथं तिसरा खड्डा मलाच खांदायला लावला. तर काय जाऊ दे. काय बेकार वृक्षारोपण केली पाहिजे. दरवर्षी मी अशी 5 झाडे लावतो. तुम्ही पण अशीच झाडे लावत जावा. चेष्टा केली जोर लागा की जोर लागा की बेकार झाले इथे. काय रानात खूप मच्छर चावतात ते ज्या ऐकला. मच्छर न बी लय मस्ती. मस्ती मी म्हणतोय मस्ती उतरू मच्छरची. ते काय तर नाही कणाची मच्छरची का? मच्छर काय करतो? चावतोय सारखं. की फाटका म्हणून मच्छर चावलं काय करा माहिती का? मच्छरला आपणच मच्छरला चावायचं. मच्छर परत जवळ पण यायचं.
हे पहा युवराज बाबरांचे विचार. काय तुम्ही पण माझ्यासारखेच विचार करा. खूप मोठं हॉल. अंगाने गाइज मैं अभी खड्डा खान रहा हूँ. नाही कान त्याला हिंदीत ना खानतो त्याला खाण्यात खोद रहा हूँ. गड्डा गड्डा. गाइज अभी मैं गड्ढा खोद रहा हूँ. बरोबर ना. तो इससे 5 साल म्हणजे 5 साल आगे म्हणजे 5 वर्षानंतर न बघा मी कुठं असेल. कुठं असेल आंबा इकत आंबा इकत असणार 5 सालानंतर. 5 वर्षानंतर या झाडाचा आंबा विकणार का. हो बघा गाईज मग मी किती आम्ही श्रीमंत असेल. मग आंब्याचा बागायतदार आम्ही. 200 रुपये डझन ना. हो मग तुम्ही मला म्हणायचे नाही 100 रुपये डझनच दे. मी तरी म्हणणार नाही 200नच घ्या. तरी तुम्ही मला म्हणायचे 100 न घे. तरी मी म्हणणार नाही तरी तुम्ही माझं हो. हो पिशवी फाटली. आता तिसरं झाडाचं उद्घाटन शंकर बाबर करतील. तर ओहो झाडाला तुम्ही नुकसान केलं. झाडाचं नुकसान झालं का झाडाचं. तर अशा रीतीने संकेत बाबरांच्या हस्ते पहिलं आणि दुसरं झाड संकेत बाबरांनी लावले. मी दुसरं लावले. संकेत बाबर तिसरं लावतात. बघू कोणाच्या हस्ते झाडं टिकतात. टिकल ना चिने तुझ्या हस्ते. देवजानी टिकावीत हीच आपली इच्छा. आणि आपण मागच्या टायमाला ही केळीची झाडं लावली. कशा आल्यात खटखटीत आल्यात का नाही. चिने लाव पाटाक्षीने. चिने तसं झाडं लावण्यात माहीर आहे एकदम. बरोबर का चिने. 5 वर्षानं चिन्या तू पण मायावर बसायचं टप घेऊन आंब्याचा. अरे आंबे लो कसं करणार. आंबे घ्या आंबे. तुम्ही सिरीजमध्ये वेब सिरीजमध्ये आपल्या बघितलं असेल त्या एका भागात कुठल्या रसुलीभाई मध्ये रसुलीभाई वसुली पार्ट 1 मध्ये बघितलं असेल. आंबाने आंबा विकत असतो. बघितलं की चिने तू. पब्लिकनं तर आपल्या बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा राव. तर अशा रीतीने पहिलं दुसरं आणि तिसरं पण झाड आपलं रेडी झालेले. आता मी तुम्हाला चौथ्या खड्ड्यासाठी नाही चौथा आपण झाड आहे ना पब्लिकसाठी ठेवू. कारण एखादा सबस्क्रायबर या आणि चौथं झाड लावून जावं इथनं काय विषय नाही. तर झाड ठेवतो आम्ही झाडाखाली. कारण ह्या बकुळीच्या झाडापाशी झाड ठेवून जातोय बघा. तुम्ही येऊन लावून जावा. चला आपण पण झाडं खड्डे जरा फाटते. खड्डे खंडायला नको होते. तर चला आपण आता कुठं लावायचं. तिसरं झाड चौथं झाड कुठं लावायचं. चौथं झाड लावण्याचा मोठा आटाक्ष विचार चाललाय. म्हणजे चाणक्य कसा विचार करतो हमला करताना किंवा एखादा पिक्चर काढताना माणूस कसा विचार करतो तसा विचार चाललाय आपला. बघू आपण. तर चला मला असं वाटतं की झाडाच्या पलीकडे साईडला लावावं. पण नको लावूया काय विषय कळलं. आता इकडं साईडला चौथं झाड लावले. तिसऱ्या आणि चौथ्या 5व्या इथं 5वं लावलं. ही लय बारीक झाड ही विगुण आलं मोठं होईल. 6वं ही तिथं 7वं आहे. ती जरा मोठं आहे मजबूत आहे. चौथ्या झाडापासून म्हणजे 4, 5, 6, 7, 8 झाड आहेत ना किती नाही 8 नसतील 7 ना. म्हणजे 4, 5, 6, 7 4 झाडांना आपण पाणी नाही टाकलं. आणि पाणी होतं पहिला 2 झाडांना का 3 झाडांना टाकलं. 3 झाडांना टाकलं आणि लाईटच गेली. चेंबर बंद. त्यात पाणी विहिरीचं खाली गेलं तर ती पण ओढलं असतं काय. आपल्याकडे नाही खाली बी गेलं असतं पाहत. पण काय करता पाणी लयच खाली. तुम्हाला दाखवत आता पाणी लय भरपूर खाली. तिथं जरा चुलता आलेत त्यामुळे बाजूला आलोय आणि मग ब्लॉग बनवतो. काय सांगते चालले. आणि इकडे तसे अवघड झाड पण खतरनाक मध्ये उगून आलेले. तिकडं पण एक आंब्याचं झाड लावलं तुला दाखवतो. त्या आंब्याचं झाड मी ना तरी मला असं वाटतं ह्या वावरात कांदा होतं. कांदा तवा लावलेली. किती टन गावला कांदा गावला 2-4 ट्रक आम्हाला. तिथलं 2-4 टप म्हणलं रे. 2-4 टप बागायतदार तिथलं बागायतदार. बघ ती झाड कसं आले. त्याला पाणी नाही रे. त्याला पाणी पाहिजे. लय जोरात झाडी का नाही. सगळं फुकी पण नाच पोरं बेकार की आंब्याचं. ह्या बांधानं हे जो बांध मोकळा दिसतोय त्या बांधानं डायरेक्ट नारळाचं झाड लावून टाक.
मला दाखवतो त्यांनी जरा मला खड्डा खांदायला मदत केली थोडीशी किंवा नाला एक चॅटिंग करत बसलाय. कुठल्या पुरीवर चॅटिंग करत होतास? आवडलंय पुरी नंबर किती बाहेर बोला किती पाहिजे बोला चला. आणि तसलं करत जाऊ नका. मार पडतो. आणि चल आपले आपण नारळ झाड लाव. आपलं करिअर फोकस करा. इश्क ना करना गुन्हा. आपलं आंबे होय? इश्क करना गुन्हा आहे. करिअर तो नाही ऐकी तो डायलॉग माहिती आहे ना, इश्क करना गुन्हा है पर हम पहले से ही गुन्हेगार है. जाऊन दे डायलॉग बाजी बंद करा. आता आपण गुन्हेगार आम्ही आपले हे नारळ झाडं बिडं लावतो. काय आंब्याचं झाड. जाऊ आता डायरेक्ट घरी. लय कमी झाले. खालपर्यंत गेले बघ. 1 2 3 4 5 6 नळ आहेत त्या साईडला. काय ते तुमच्या घरात तरी नळ आहेत? आमच्या विहिरीत नळ आहेत. आता मी टोपी घातलेली तुम्हाला दिसत असेल. आता मर्सडी आपल्या बसू. काय फॉर्च्युनर ना आपली का मर्सडी? त्याचा बसून जाऊ. थांबा आम्हाला घ्या. वळवर रस्त्याला गाडी. माझी टोपी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवाज येत असेल तर. चलो गाइज अभी हम निकल पड़े हमारे घर को. हा त्याच्या आईला कायम गोळ. गाडी बंद पाडली बंद्यानं. इश्क करना गुन्हा है हम पहले से ही गुनेगार हैं. कोण आलं? कोण आले? संकेत बघा मला दिसत. मागच्या ब्लॉगमधला डायलॉग. हा आता वीर खाणार आहे आपण 15 मिनिटात. कर की सुरू. ते नाही आपण पेरूला गेलो तिकडं. कर की. बरं चला आपण आत्ता कुठल्या इलाक्यात आलो मी तुम्हाला सांगतो. आता आपण हे अडकावले म्हणजे ह्याच्या मागं एक मोठं रहस्य तुम्हाला मी दाखवतो. आत्ता मी आलोय. तू तो भयानक ब्लॉग बघितलास का? भयानक. तुम्ही कोणी मी नाही बघत. गाइस ऐसे मेरी बदनामी करते रहता है. बदतमीज साला. अरे कोण टाकली इथे बोराटी? आले कोणतरी येतं इथं बोराटीच टाकते राव. गाईच आता आपण एक विषय तुम्हाला मी सांगतो. इथं मी आलोय तुम्हाला होईल का माहीतच आहे. ज्या ब्लॉगमध्ये भयानक गोष्ट म्हणजे तिथं कुठलं पिंपळाचं झाड आणि ते पाटीलन मी गेलतो तर त्या इलाक्यात आलतो आपण. जरा घरची म्हणली सोयाबीन पण बघून ये कसं वाढले म्हणलं. अगं मागल्या आठवड्यात बघून आलतो तरी परत मम्मीने मला हाकलून लावलं सोयाबीन बघायला. तर बघा मी पण बघतोय तर तुम्ही पण बघा सोयाबीन कसं आले आणि कमेंट करून सांगा नक्की कसं आलंय झकासमध्ये. अरे इथनं कुणीतरी वाट केली रे. बदतमीज साला. किसीने तो ह्या से वाट की ही. आपल्या गावड्यातनं वाट केली. अवलंय काय रे घरट बघ. काय बघा काहीच नाही. बघ खोलून काय. हा काहीतरी येत. अरे कोण आहे बघ. कोळी का कोणतरी. ए ए ए फोकस कर फोकस कर फोकस कर फोकस कर फोकस कर गे. ऐसा झळकतोय चिनू. आता आपण थेट चंद्रवंदनच्या पायथ्याला उभे. थोड्याच वेळात आपण चंद्रवंदनवरती जाऊया. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक करा. चला भेटा आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत केले बाय बाय.